रविवार म्हटलं की चिकन तर आलंच आणि अशी गरमागरम मालवणी चिकन थाळी आणि त्याच्यासोबत वडे असतील तर वाह क्या बात आहे. तर हीच अशी सिंपल साधी रेसिपी कशी बनवायची ते चला बघूया. तर पहिले आपल्याला एक हिरवं वाटण तयार करायचं आहे. आलं लसूण हिरवी मिरची वाटून घ्यायचं आहे आणि चिकनला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे. अर्धा ते पाऊण तास आपल्याला चिकन छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे. नंतर मसाला खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यासाठी पहिले आपल्याला तेजपत्ते, काळी मिरी आणि थोडी एक वेलची टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करून घेतला की आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे. खोबरं टाकून घेऊन छान ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं हे छान गोल्डन ब्राऊन होऊन जाईल. मग आपल्याला हे एका भांड्यात काढून घेऊन छान बारीक प्युरी करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याला पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. भरपूर तेल टाकून घ्या. तेलामध्ये हे चिकन आपण जे मॅरिनेट केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. छान आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मॅरिनेशन झाल्यानंतर हे चिकन वाफवून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे चिकनला एक छान टेस्ट येते. चिकन मॅरिनेट करून झालं आहे, परतवून झालं आणि याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. मी फक्त घाटी मसाला टाकला आहे. तुम्हाला आवडत असेल, तुमच्याकडे असेल तर मालवणी मसाला, लाल तिखट मसाला, धने जिरे पावडर ते पण तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे पण अजून छान टेस्ट येईल ह्याला. हे सगळं टाकून छान परतवून घ्यायचं आहे आणि जो मसाला आपण रेडी करून घेतलेला आहे तो वरून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. जो मसाला रेडी केला आहे तो याच्यामध्ये टाकून छान परतवून घ्यायचा आहे आणि गरम केलेलं उकळतं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं. चिकनमध्ये कधीच थंड पाणी नाही टाकायचं आहे, ज्याच्यामुळे चिकनची टेस्ट आहे तशीच राहते आणि अजून छान लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कुक विथ विशूला लाईक करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅपी संडे.